नमस्कार मित्रांनो, मी दिनेश निक्कम, तृप्ती मशरूम फार्म नादरपूर. सर्वांना गणपती विसर्जनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण बघू शकता, गेल्या 4 वर्षापासून आपण मशरूम प्रोजेक्टवर काम करतो आहे. बऱ्यापैकी मशरूम प्रोजेक्टला रिस्पॉन्स ही खूप छान असा मिळतो आहे. आपण बघू शकता, हे आजचं आमच्या फार्मवरचं लाईव्ह ऑयस्टर मशरूम क्रॉप आपण बघू शकता. साईज बघा, वेट बघा, लेंथ बघा, हाईट बघा. आणि जे काही नवीन फार्मर आहे, मशरूम फार्मिंगमध्ये जे काम करताय, त्यांच्या कमेंट्स आपल्याला येतात. ते सांगतात की सर, आमचे मशरूम खराब झाले, ग्रीन मोड आला, कुणाचे सांगतात सुकून गेले. बरेचसे लोक म्हणतात आमचे एवढे मोठे मशरूम होत नाही. तर ते का बरं होत नाही? कारण की एकतर प्रॉपर व्हेंटिलेशन तुमच्याकडनं व्यवस्थित प्रोव्हाइड होत नाही आहे. जसं की ह्युमिडिटी आणि टेम्परेचरसुद्धा प्रोव्हाइड होत नाही व्यवस्थित. फ्रेश हवा तुम्ही मशरूमला देत नाही. त्यामुळे यासारखे आजार, खूप सारे प्रॉब्लेम मशरूम फार्मिंगमध्ये येतात. आणि प्रॉब्लेम्स आले म्हणून खचून न जाता, एक वेळेस होईल, 2 वेळेस होईल, तिसऱ्या वेळेस तुम्ही व्यवस्थित एखाद्या तुमच्या सिनियरचा सल्ला घ्या. एक्सपर्टसोबत कनेक्टमध्ये राहा. आवर्जून त्यांना एखाद्या वेळेस तुमच्या फार्मवर व्हिजिटसाठी बोलवा. त्यावर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन तसेच पूर्ण सोल्युशन मिळून जाईल. तसेच